किचन टिप्स. भात पांढरा होण्यासाठी तुम्ही तांदूळ शिजवताना त्यात लिंबाचा रस घाला. यामुळे भात पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो. पुलाव बनवण्यासाठी पुलाव करताना त्यात संत्र्याच्या सालीचा चुरा म्हणजे संत्र्याच्या साली वाळवून त्याचा चुरा केलेला मिसळा. यामुळे पुलाव छान होतो व सुगंध येतो. भजी कुरकुरीत होण्यासाठी काय कराल? भजीच्या पिठात थोडे तांदळाचे पीठ घाला. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतात. पुरणपोळी मऊ आणि न फुटण्यासाठी काय करावे? पुरण मऊ शिजवा आणि पीठ भिजवताना त्यात तेल आणि हळद घाला. यामुळे पोळी फुटत नाही आणि मऊ राहते. पुरी तेलकट न होण्यासाठी पुऱ्यासाठी पीठ मळताना त्यात चिमटभर पिठी साखर घाला. यामुळे पुऱ्या जास्त तेल शोषून घेत नाहीत व तेलकट होत नाहीत. सॅलडसाठी भाज्या तुम्ही कशा निवडाल? सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये थंड करा. त्यामुळे त्या मनासारख्या आकारात कापता येतील व त्या मांडताही येतील. मेथीचा कडूपणा कमी करण्यासाठी मेथी धुतल्यावर तिच्यावर थोडे मीठ लावून ठेवा. यामुळे मेथीचा कडूपणा कमी होण्यास मदत होते. पीठ साठवण्यासाठी घरात जास्त पीठ असेल तर ते किड्यांपासून सुरक्षित ठेवायचं असेल तर पिठाच्या डब्यात तमालपत्र घालून ठेवा. पीठ बराच वेळ ताजे राहते आणि कीड लागत नाही. फुटलेल्या दुधाचा वापर म्हणजे नासलेल्या दुधाचा वापर. गाईचं दूध फुटल्यास ते पाणी फेकून देऊ नका. त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळण्यासाठी करा. त्यामुळे चपाती पौष्टिक आणि मऊ होते. गंज काढण्यासाठी लोखंडी चाकू, कढई किंवा तव्याला लागलेला गंज असेल तर त्यावर कांदा कापून चोळा. त्यामुळे गंज साफ व्हायला मदत होते. हिरव्या पालेभाज्या कशा ठेवाव्या? हिरव्या पालेभाज्या त्या पेपरमध्ये गुंडाळून किंवा सुती कपड्यात ठेवून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त वेळ टिकून राहतात. टोमॅटो आणि कांदे ते फ्रीजमध्ये न ठेवता थंड आणि हवेशीर जागी ठेवावेत. यामुळे त्याची चव आणि पात चांगली राहते. केळीचा देठ प्लास्टिकने गुंडाळल्यास ती जास्त दिवस टिकतात आणि लवकर काळी पडत नाहीत, खराब होत नाहीत. शिळा भात राहिला तर काय करावे? शिळा भात पुन्हा गरम करताना त्यात थोडे पाण्याचे शिंतोडे मारून झाकून ठेवा आणि मग गरम करा. यामुळे भात ताजा आणि मऊ वाटेल. तळलेला पदार्थ भजी, वडे किंवा तळलेले पदार्थ बनवताना पिठात 1 चमचा गरम तेल घातल्यास ते जास्त कुरकुरीत होतात. डाळ लवकर शिजवण्यासाठी काय करावे? डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद आणि 1 थेंब तेल घातल्यास ती लवकर शिजते. नळ कसे साफ कराल? लिंबू आणि मीठ वापरून नळ स्वच्छ केल्यास नळ चमकतो आणि त्यातली दुर्गंधी निघून जाते. फ्रीजची दुर्गंधी कशी घालवाल? फ्रीजमध्ये अर्धा कापलेले लिंबू किंवा एका वाटीत बेकिंग सोडा ठेवल्यास फ्रीजमध्ये वास निघून जातो. गरम पाणी वापरा. डाळ किंवा भाजी करताना थंड पाण्याऐवजी गरम पाणी वापरल्यास उकळी लवकर येते आणि शिजायला कमी वेळ लागतो. भाजी पटकन शिजते.